ते अगदी जीवदानी गिरीज हा मोठा संघ म्हणून ओळखला जातोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला आणि त्यांच्या समवेत 2 हात करताना पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहिलं तर मग चंदुका स्पोर्ट्स चारचा मॅचला होताना पाहायला मिळते सुरुवात. आकाश दानवी, ब्रँड ऑफ वसई तालुका क्रिकेट असोसिएशन. अगदी आपण बघितलं तर एक अव्वलचा खेळाडू समोर सुशांत. पहिला चेंडू हो, काय घडलंय? पहिला चेंडू हलक्या हाताने सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलं होतं. कव्हर क्षेत्रामध्ये पाठलाग केला जातोय. चेंडूचा धडपड चालू आहे तिकडे. परंतु आपण पाहिलं की पाहता 3 धावा चोरण्याचा मनसुबा आणि तो पूर्ण देखील होताना पाहायला आलाय. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. बघा चित्र्याच्या चपळाईने बघा त्याप्रमाणे कॉलिंग झाली. भरपूर चांगली, सुंदर झाली आणि 3 धावा. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 वाघ बंधू सुशांत असो की आकाश दोघांचा खेळ महान आहे क्रिकेटच्या. बॅटची कडा टॉफेच झाला. अगदी आपण तर मग चेंडू मागे अडला जातोय. तत्पूर्वी धाव जर विश्लेषण करायचं झालं ना, तर दोन्हींकडे चांगला खेळ दर्शवण्याची शक्यता आहे, क्षमता आहे. कारण की जेव्हा आपण बघितलं ना, की या खेळाडूंचं लक फॅक्टर व त्यांची बॅट नेहमीच बोलबाला करत असते मैदानाच्या आतमध्ये. पण समोरचा संघ कोणताही असो फरक काही पडत नाहीये आणि सुशांत तर खास पाहिला तर डेंजर खेळाडू आहे. सध्या पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मिस केला होता. विकेट कीपर लांब राहिले होते. परंतु आपण पाहिलं एक संधी निर्माण झाली हलकीशी बाईकच्या स्वरूपात धाव सोडण्याची आणि अगदी डोळ्याच्या समोरून ही चोरी झाली आहे. एक धाव मात्र कंप्लीट टीमच्या टोटलमध्ये होताना पाहायला मिळते. वाट टीमची टोटल पोहोचली आहे 5 या आकड्यावर 5 रन्स. आकाश दानवे या सीझनमध्ये पण साठी महत्त्वपूर्ण धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालं असतं. तसं काही झालं नाहीये. आता आपण बघितलं तर काय घडतंय डॉट चेंडू आल्यानंतर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हवाई हल्ला केलाय, परंतु चेंडूने उंची गाठले. लांबी किती आहे तर हो, डिस्टन्स चांगलं कव्हर केलंय आणि चेंडू निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय मोठा फटका, हा आलाय धमाका. आकाशवर केलेला आकाशने हल्ला आणि हा आलाय षटकार. अगदी विश्लेषण करायचं झालं तर काय जबरदस्त फटका डाउन दी ग्राउंड शॉट सिक्सर पाहायला मिळाला आणि या सिक्सरने मात्र आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढलाय आकाश वाघ या खेळाडूचा. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळलेला फटका, हवाई हल्ला, आरपार, दमदार, शानदार, बहरदार, 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 आलाय षटकार नंबर 2. क्या बात आहे. समजलं का तुले सिक्सर म्हणतात याले आणि ज्या प्रकारे आता मात्र सिक्सरची आतिषबाजी केली जाते, धावफलक मात्र वाढताना पाहायला मिळत आहे आणि धावफलक मात्र वेग घेतोय. धावफलक पोहोचला गेलाय 17 या आकड्यावर. 17 का खतरा? 17 धावा या फलकावर पाहतोय. काय जबरदस्त! काय जबरदस्त बॅटिंग आकाश वाघ याची पाहायला मिळाली. एक आकाशचं प्रतिउत्तर दुसऱ्या आकाशला मिळाले. बघा, जर आकाश दानवे या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जर टॉपचा खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूने आकाश वाघ सुद्धा कमी नाहीये. कारण की के-पी-एल कॉमन प्रीमियर लीगमध्ये एक मॅच मात्र आपण अशी त्याची पाहिली होती. कारण की पराभवाच्या छायेतून मात्र त्याने मॅच जिंकून दिला होता. असा खेळाडू आहे. कारण की डर के आगे जीत है जसा उल्लेख केला जातोय ना आणि त्याच प्रकारे मात्र जिद्दीने लढत असताना पाहायला मिळतोय. संतोष बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर क्रमांक 2. सुशांत या वेळेला मात्र भावांनी केलेला हल्ला दुसऱ्या बाजूने पाहिला तर मी का शांत राहीन. सुशांत शांत राहणारा खेळाडू नाहीये आणि त्याने सुद्धा तय केलंय मीही घेणार आकाशी झेप, मीही घेणार भरारी मोठे फटके आणि त्याच्या देखील बॅट मधून येतोय आणखीन एक मॅक्झिमम 6. चेंज ऑफ द पेस या वेळेला धीमा गतीने गतीचा मात्र नक्कीच जो वापर होता योग्य रीतीने करण्याचा प्रयत्न म्हणजे गती कमी करण्याचा प्रयत्न केला होता
तिसऱ्या अंपरची मात्र आता पाहिली तर मदत घेतली जाते. तिसऱ्या अंपरसाठी मात्र आपण पाहिलं तर मग रेफर केला गेलाय फील्डिंग करणाऱ्या टीमने, कारण की वाईडचा इशारा दिला होता आणि वाईडचा इशारा दिल्यानंतर मग गोलंदाजाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला, की हा वाईड नाही त्यांना वाटते, परंतु पंचांनी वाईड दिलाय. परंतु हेच तर चित्र आहे. दूध का दूध पाणी का पाणी आणि साफ करण्यासाठी मात्र तिसऱ्या अंपरची मदत घेतली जाते. तर तिसऱ्या अंपायरची मदत घेतली गेली आणि तिसऱ्या अंपायरने सांगितलं, की जो पंचांनी मात्र आपण पहिले डिसिजन दिला होता वाईड, परंतु नक्कीच निरीक्षण केलं आणि मग तेच कारण होतं, की गोलंदाजाने जे आत्मविश्वास दर्शवला होता, की हा आपला चांगला चेंडू आहे आणि तोच चांगला चेंडू मात्र मिळाला. सुशांत यावेळेला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक, भन्नाट मोठा फटका, स्वीट टाइम साऊंड सिस्टमने ठोकलेला फटका, आलाय मॅक्सिमम षटकार. वाह! क्या बात है! दिल को खुश करने वाली बल्लेबाजी अब शारजा टीम की ओर से हो रही है। दोनों भाइयों ने देखो, 2 भाई और बड़ी वाली कर रहे हैं मैदान के अंदर तबाही, तबाही, तबाही। क्या बेहतरीन बल्लेबाजी का नज़ारा, बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए अपनी टीम के लिए, और अपनी टीम को जो कॉन्फिडेंस चाहिए ना, वो कॉन्फिडेंस दिलाते हुए, बल्लेबाजी में जो रन चाहिए ना, वो रन अब जोड़ते हुए, क्योंकि जिस रनों के तलाश में निकली है नई टीम, क्योंकि उनको भी इनवाइट किया यहाँ पे। पहले गिरीज ने टॉस जीता था और उन्होंने कहा था कि आप बल्लेबाजी करो, हम गेंदबाजी करेंगे। लेकिन क्या शानदार बल्लेबाजी! अब रिवर्स, इस बार आड़े बल्ले के साथ अल्टी पल्टी डेग घुमा के और बेहतरीन सिक्सर लगा दिया है। क्या लाजवाब बल्लेबाजी हो रही है, जैसे कि मानो घर से सेट होके आई है मैदान के अंदर। दोनों भाइयों ने आते ही पूरी तरह से मैदान में हडकंप मचा दिया आहे. दोन्ही भावांनी आपण बघितलं ना तर तोडफोड केली आहे. आता मात्र आपण बघितलं तर तोडफोड कशी केली आहे तर फक्त षटकार, षटकार आणि षटकारच लगावलेत. ऑन साइडला लॉंग लेग क्षेत्र बघा, स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉंग लेगला आणखीन एक उत्तुंग षटकार आणि षटकाराची हॅट्रिक पूर्ण होते ना होताना पाहायला मिळाले. मी आणि तेच उल्लेख केला होता की सुशांत वाघ हा खेळाडू कमी नाहीये आणि या खेळाडूकडे आपण बघितलं असलेलं टॅलेंट मात्र त्याने आज सिद्ध केले पुन्हा एकदा आणि दाखवलं की आम्ही सुद्धा कमी नाहीयेत. ओ व्हाट अ हिट, क्या बात है! नाही भय नाही भीती, शिवछत्रपतीचा छावा आणि सुशांत याच्या बॅट मधून येतात महत्वपूर्ण आणखीन 6 धावा. एका ओव्हर मध्ये आपण बघितलं कंप्लीट होताना पाहायला मिळतात 5 सिक्सर, म्हणजेच 5 षटकार आलेत एका ओव्हर मध्ये आणि टी शर्टचे मला वाटते मानकरी होताना पाहायला मिळतील आता, कारण की यस, एका ओव्हर मध्ये 5 कशाही प्रकारे तुम्ही षटकार लगावा आणि 15 टी शर्टचे मानकरी ठरू शकताय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन चे सचिव अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असतं आणि नेहमीच ते दिला जाईल. परंतु प्रत्येक संघाला एकदाच संधी आहे. पाहू शकते आपण, जरी संधी आपण चंदुका सारजा या संघाने जर यापूर्वी पटकावली असेल तर त्यांना मिळणार नाहीये आणि जर पहिल्यांदा असेल तर जरूर त्यांना 15 टी शर्ट मात्र मिळतील. परंतु सुशांतचं कौतुक करावं लागेल, सुशांतचं कौतुक करावंच लागेल, कारण की चांगल्या बॉलरला त्याने मार दिलाय. राकेश, हो, यावेळेला आकाश हवाई फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू आणि हा चेंडू मात्र यावेळेला पकडला जातोय, झेल मात्र पकडला जातोय. परंतु पार्टनरशिप पहा, जीवदानी गिरीश संघाला असा मार देणं म्हणजे भरपूर कमी वेळा होताना पाहायला मिळते, परंतु आज त्यांना देखील मार दिलाय आणि खास करून म्हटलं तर संतोष डावले सारखा जर गोलंदाजाला तुम्ही मार देतायत म्हणजे तुम्ही आज भरपूर चांगलं क्रिकेट खेळताय. लाजवाब, मॅग्निफिटंट, सुंदर अशी फलंदाजी. सुशांत वाघचं कौतुक करावं लागेल आणि सुशांत याचा खेळ पाहिला ना तर आतापर्यंत किती धावसंख्येवर खेळतोय आपण पाहू शकतोय. 33 धावसंख्येवर नाबाद आतापर्यंत त्यांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर आज मात्र
ज्याच्या नावाचा दरारा, ज्याच्या नावाची झलक आणि नक्कीच ज्याच्या नावाचा बवंडर, ज्याच्या नावाचं तुफान म्हणायला काही हरकत नाहीये, असा सुशांत वाघ मात्र वाघाचे डरकाळी फोडत असताना मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. धनेश वाघ, आणखीन एक वाघ ब्रदर्स. वाघ म्हणजेच टायगर आणि टायगर मात्र आज आपण पाहिले तर जिंदा आहेत आणि नक्कीच नुसते जिंदा नाही आहेत, तर टायगर मात्र दहाड देखील मोठे घेताना पाहायला मिळत आहेत. मी तर म्हणेन सेन्सिबल क्रिकेट खेळला धनेशच्या माध्यमातून. अगदी हे विश्लेषण करायचं झालं तर मग सिंगल धाव घेतलीये. सुशांतला स्ट्राईक एंडकडे आणलं. हेलिकॉप्टर मनगटी फटका मात्र खेळला जातोय. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो फिल्डिंग चांगली झाली. चेंडूची फेकी आले, परंतु पाहावं लागेल काय घडतंय, काय घडलंय. अगदी चेंडू पकडण्यामध्ये असमर्थ राहिलेत संतोष. चेंडूची फेकी झाली होती आपण विकेट किपरच्या दिशेने. मात्र आपण पाहिलं तर इथे धावा मिळतील 2. थोडासा फंबल झाला होता. बॉडी बॅलन्स बिघडलं होतं सुशांतचा, परंतु पोहोचलाय. खेळपट्टीवर आपण बघितलं तर अजून सुद्धा उभय टीमची टोटल आपण पाहिले फलकावर आहे. 50 धावा. 50 धावा पूर्ण होताना अर्धशतक कंप्लीट आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला भन्नाट गतीने हाताळलेला चेंडू. तर तिखट बाउन्सरचा मारा करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु ज्याप्रमाणे आपण विश्लेषण केलं ना, तर एक बाउन्सरची चेतावणी गोलंदाजाला दिली आहे. परंतु सुशांत उर्वरित चेंडूमध्ये नक्कीच आणखीन मोठा विस्फोट करण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे. चेंज ऑफ द पेस धीमा गतीने टाकलेला चेंडू सुशांतला मात्र चकवा दिलाय तिथे. धाव मात्र एक झाली पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार दिलाय. सरळ आपण पाहिलं तर मग धनेशने बायच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळेल. आता धनेश त्याने स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. का ठेवले? कारण की धनेश सुद्धा आपण बघितलं त्याच कॅटेगरी मधला हा खेळाडू आहे. त्याच्याकडे देखील आपण पाहिले ना तसे फटके आहेत आणि त्याच्या कॅटेगरीतला फटका दर्शवू शकतोय. प्रयत्न केला होता, सरळ खेळला, स्टेट डाउन दी ग्राउंड आहे. मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला पकडताना फंबल झाला आहे खेळाडू, परंतु आपण बघितलं की जोपर्यंत फेकी येईल तत्पूर्वी आपण पाहिली आहे रनआउटची संधी होती, पूर्ण केले. परंतु सुशांत बाद झालाय शेवटच्या रन्स घेताना, परंतु त्यांनी केलेली बॅटिंग लाजवाब, त्यांनी केलेली फलंदाजी कमालीची, केलेली आतिषबाजी धमालीची आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर पोहोचलं गेलंय धाव फलक आपण पाहिलं 52च्या घरामध्ये आणि 53 धावांचं लक्ष्य.
वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहतोय एका इनिंगची हायलाइट जर बघितली तर मग जीवदानी गिरीश संघाला मात्र काय जबरदस्त आज मात्र चोप दिलाय. त्याचं प्रमुख कारण आपण पाहिले तर सुशांत वाघ यांची खेळी. त्या खेळीला नक्कीच पाहणं आवडेल वारंवार, कारण की आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं ना, तर मग पंचांनी दिलाय मॅचला सुरुवात होते त्याचा इशारा. दोन आघाडीचे खेळाडू अगदी जीवदानी गिरीत 53 धावा चेस करायच्या आहेत, तर ती हार मानणारी टीम नाहीये. जिद्दीने लढणारी टीम आहे. बघूया आता 53 धावाच्या प्रत्युत्तरास प्रत्युत्तर काय शोधतंय. जाऊया बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत करण गांगडा, जे पहिले षटक घेऊन सज्ज आहेत इथे आकाश दानवेसाठी. आकाश दानवे यांना जर आपण बघितलं तर रेकॉर्ड भरपूर चांगला आहे त्यांचा, परंतु तो मागचा इतिहास आहे. पुढे मग आपण बघितलं तर त्या इतिहासाला मात्र दर्शवायचा असेल तर चांगला खेळ करायचा असेल. आणि तो पहिला चेंडू आपण बघितला ना, तर कशा प्रकारे हाताळलाय करणने, तर डाऊन दी लेग वाईट चेंडूची नोंद होताना पाहायला मिळत आहे. 53 धावा करायच्यात, 18 मध्ये त्यापैकी एक कमी झालेली आहे. आणि आता आपण पाहिलं तर मग 52 करायचे असतील. बघा प्रत्येक एक बॉल नीट टाकावं लागेल, कारण की आकाश हा माघार घेणारा खेळाडू नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तीच लाईन पाहायला मिळाली. पंच वळलात पुन्हा एकदा आमच्याकडे आणि पुन्हा सांगतायत की हा वाईड आहे. पुन्हा ही लाईन तुम्हाला चांगली शोधावी लागेल. बघा तुमच्या खात्यामध्ये आता जास्त धावा आहेत, परंतु तुम्ही अशा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च करू शकत नाही. जास्त सुद्धा कधी कमी पडतील हे माहित नाहीये, कारण की जर आकाशची बॅट चालली, संतोषची बॅट चालली, तर ह्या 53 धावा सोप्या होताना जास्त वेळ लागणार नाहीये. कारण की जर 53 धावा चेस करायच्या आहेत, तर मग त्याच्यासाठी रणनीती साफ आहे, गेम प्लॅनिंग साफ आहे, की काय कसं आहे. आणि नक्कीच आपण बघितलं ती रणनीती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आकाश दानवे स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर पहा, पॉवर किती आहे, पॉवर जनरेट केले आहे. आणि टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देणार. आणि मी आधीच म्हटलं होतं की हार मानणारा खेळाडू नाहीये. आणि बघा षटकार ठोकला गेलाय, म्हणजे सुरुवातीचे दोन वाईट चेंडू आणि त्यानंतर आलेला हा सिक्सर, म्हणजेच मोठी सुरुवात मिळाली आहे. एका चेंडू मध्ये झाल्यात फलकावर पूर्ण 8 धावा. पाठलाग तर होणार, जागते राहोचा संदेश आकाशनं मात्र मैदानाच्या आतमधून दिला आहे. अगदी चंदुका स्पोर्ट्स सारखा या टीमला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला, क्या बात है, दूसरा डबल धमाका. अब की बार दूसरी बार लगातार शानदार. हा आणखीन एक मी आधीच म्हटलं होतं की बघा या 53 धावा आहेत, त्या तुम्हाला कमी पडू शकतात. आता काहीतरी विचार विनिमय केला जातोय, अगदी चर्चा होताना पाहायला मिळत आहे. चर्चा काय होताना पाहायला मिळत आहे, तर आकाश दानवीने दोन सिक्सर लगावल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला इथे करायची आहे ती म्हणजेच गोलंदाजी. पाण्याची गरज लागली, पाणी मात्र पोहोचवलं गेलं. आकाश दानवी त्यांनी इथे आता आपण पाहिले की एकच रस्ता आहे, या तो आर नाहीतर पार. आज मात्र आपण पाहिलंय की जर चेंडू त्याच्या बॅट मध्ये जर मिडल ऑफ द बॅट झाले, त्याचाच अर्थ की मग कदाचित आणखीन एक रेकॉर्ड नाही. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळालाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिकडे धनेश वाघ ज्यांना आपण पाहिलं, ज्यांना वन डाऊनला खेळ करताना पाहिलं होती. लेदर क्रिकेट भरपूर चांगले खेळतात धनेश, परंतु आज मात्र येताना पाहायला मिळाले ते आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये चांगले योगदान. संतोष स्ट्राईक एंडकडे प्रथमच. ही लाईन आपण पाहिली तर खरा पिचच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. नो बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. आणि नो बॉल आपण पाहिल्यानंतर आता फ्रीडचा इशारा देखील मिळेल. जबरदस्त कामगिरी करण्याची संधी. फ्रीडचा चेंडू पहा, संतोष फेस करतोय कशा प्रकारे या फ्रीडचा चेंडूचा फायदा उचलेल का. प्रयत्न केलाय आणि पाठवून देखील दिलाय.
हा आलाय फटका मोठा, हा आलाय षटकार. आले हा ठीक आहे बंद कर. एकदा प्रत्युत्तरास प्रत्युत्तर दिलंय. टीमची टोटल षटकाराची हॅट्रिक्स पूर्ण झाली आहे. पोहोचली गेली आहे 41च्या घरामध्ये. 12 धाब्यांची आवश्यकता. बघा 53चं लक्ष, परंतु जीवदानी गिरीज गिरीज आहे. आणखीन एक 4 मध्ये 4 सलग आपण पाहिले. सूट समेत वसूल केले जात आहेत. हे जे खर्च केले होते अगदी आपण बघितलं तर मग संतोषने बघा 53 धावा कमी नाहीयेत, परंतु एक चांगलं षटक यायला हवा होता. कुठेतरी गेम प्लॅनिंग ती नक्कीच थोडीशी कमी पडली आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर मग 53 धावा देखील कमी पडताना पाहायला मिळत आहे. वानखेडे स्टेडियमची आठवण होते जेव्हा हे मैदान पाहिलं का. एकदा मात्र मिळाली दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न आहे. चेंडूची फेकी येताना पाहायला मिळते. सुशांतची खेळी बहारदार पाहायला मिळाली आहे, परंतु त्या खेळीला मात्र आपण पाहिलं सध्या तरी व्यर्थ घालवण्याचं कार्य केलं जाते की 7 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. राकेश बॉलिंग ट्रॅक वर
बघा इथे ओ चुकी झाली आहे. घाई करायची गरज नव्हतीये. 53 धावा जर या मैदानावर 3 ओव्हरमध्ये कमी पडतायत तर मग धावा तरी किती करायच्या? एका धावेची गरज असेल आता सामना हा जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली होती, परंतु त्यापेक्षा जबरदस्त बॅटिंग दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली. एका धावेची गरज. चंदुका स्पोर्ट्स शारजा संघ अगदी आपण पाहिलं तर मग विचार करेल आपण एवढ्या चांगल्या धावा फलकावर लगावल्या होत्या. सुशांत वाघ, मी तर म्हणेन की सुशांतला पहिल्या ओव्हर मध्ये यायला हवं होतं, कारण की त्याच्याकडे क्षमता आहे गोलंदाजीमध्ये, त्याच्याकडे जे गुण कौशल्य आहे तो दर्शवू शकतो. विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु कुठेतरी गेम प्लॅनिंग चुकले. सुशांत वाघ मात्र उशिराने येताना पाहायला मिळतो. एक धाव मात्र आता डिफेंड करायची आहे, परंतु त्याला देखील मात्र भिरकावून दिलंय. मॅच फिनिश केलंय, सामना जिंकला गेलाय. अगदी आपण पाहिलं जीवदानी गिरीज टीमने 53 धावा अगदी चेस केल्या, त्या म्हणजेच 13 चेंडू मध्येच. क्या बात आहे, अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अफलातून मॅग्निफिसंट बॅटिंग जीवदानी गिरीज टीम, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि चंदुका स्पोर्ट्स शारजा टफ लक. नक्कीच 3 ओव्हर मध्ये ज्या बनवलेल्या धावा 52 धावा देखील कमी पडत आहेत, तर नक्कीच धावा किती करायच्या. परंतु आपण बघितलं की बॉलिंग युनिटवर सगळं काही कार्य सक्रिय होतं, परंतु आता ते कार्य